हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर मला रात्री साबुदाणा खायचा मूड झाला होता, तर मग मी रात्री साबुदाणा भिजू घातला होता. साबुदाणा एकदम परफेक्ट भिजलेला आहे आपला. एका साईडला शेंगदाणे भाजून घेते आणि मिक्सरच्या पॉटमधून मी 4 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सीमधून काढून घेतले. आता आपण ते साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. पहिले साबुदाणा चांगला मोकळा करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे आपण कूट काढलेले ते टाकून देऊया. आणि इथे मी मीडियम साईजचे 3-4 आलू घेतलेले. आता त्याला मग मी त्याची साल वगैरे काढून घेते, कारण ते शिजून घेतलेले होते लगेच. त्याची साल वगैरे काढून घेते आणि आपल्याला म्हणजे 3च आलू घेतलेले मी, 4 पण नाही, 3च आलू घेतलेले आणि ते आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे. एखादा टाईम मला होतं मूड. आता रात्री मी म्हणजे अशी रील बघत होते, तर मग मला मूड झाला की उद्या साबुदाणा वडा करते म्हणून. तर मग मी आता साबुदाणा वडा करणार आहे. तर मी सोलून वगैरे घेते आणि काही मी जास्त सिंपलच करते. मी काही त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीच टाकणार नाही. आता आलू वगैरे सगळं एकदम परफेक्ट मिक्स करून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते. तर हे बघू शकतो तुम्ही, एकदम परफेक्ट सगळं मिक्स करून घेतलेले. मसाले पण टाकलेले. मसाले मी फक्त थोडीशी लाल मिरची टाकली, ज्याला कलर येईन म्हणून थोडंसं 1 चम्मच समजा. आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आणि बस. आणि एका साईडला तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आणि तेल गरम होते आणि तोपर्यंत आपण इकडे छोटे जास्त मोठे नाही करायचे, छोटे वडे करायचे आपल्याला. तर हे बघा, तुम्हाला दाखवते मी. छोटे करून घ्यायचे आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करायचे, म्हणजे त्याला एकदम परफेक्ट शेप येतो. आणि हे बघा किती छान दिसतो. एकदम छोटे कर, जास्त मोठे गेले तर किती चांगले दिसत. तुम्हाला दुसरं पण करून दाखवते मी. आता हे सगळे एकदा करून घेते. आता घरी सध्याला फक्त मी, पप्पा आणि भैयाचे खायला, तर आमच्या तिघांपुरतेच करणार आहे. मग बाकीच्या नंतर मम्मी आल्यावर बघूया. आता मी एकदा सगळे वडे करून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते. तोपर्यंत तुम्हाला फ्राय करून पण दाखवते मी. तोपर्यंत थांबा. आता इथे मी 2 वडे टाकलेले आहेत तेलामध्ये. ते बघा, तुम्हाला दाखवते. तेल चांगलं गरम झाले की मग तेव्हाच टाकायचं. मग ते एकदम मस्त क्रिस्पी फ्राय होता आणि खूप छान लागतं. आणि त्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला दाखवतेच मी नंतर, पण बघा तुम्ही. मी सगळे एकदम फ्राय करून घेतलेले आणि एकदम भारी झालेले. ते बघा, एकदम लालसर गरम आहे. मी टेस्ट करते. इथे मी 4 वडे तयार करून घेतले होते आणि खूप छान झालते. तर मी खाऊन घेते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हा यूट्यूबला कोणी बघत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाला बघत असेल तर आपल्या इंस्टा पेजला पण नक्की फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तिथे मी खाऊन घेते. हे बघा, शिव पण झोपलेली होती म्हणून मी पटकन सगळे वडे